महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी तयारी सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार याबाबत देखील चर्चा रंगल्या आहेत। यावेळी महायुतीला विदर्भात मोठा विजय मिळाला आहे आणि हीच बाब पाहता इथल्या अनेक आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। विदर्भातील 62 जागांपैकी महायुतीला 49 जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीला केवळ 13 जागा मिळाल्या। महायुतीत सर्वाधिक 38 जागा भाजपला मिळाल्या आहेत, तर शिवसेना शिंदे गटाला 5 आणि अजित पवार गटाला 4 जागांवर विजय मिळाला आहे। सोबतच बडनेरा मतदारसंघात भाजप समर्थित रवी राणा विजयी झाले आहेत। विधानसभेत प्रचंड विजय मिळाल्यानंतर सरकार स्थापित करण्याचं काम सुरू झालं आहे। मंत्री होण्यासाठी आमदारांनी आपले दावे देखील करणं सुरू केलं आहे। याचप्रमाणे काहींनी आपल्या बाजूने लॉबिंग देखील सुरू केली आहे। चला तर जाणून घेऊयात विदर्भातील कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे। सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे महायुती सरकारमध्ये मंत्री होण्यासाठी सर्वात मोठे दावेदार आहेत। त्यांच्या नेतृत्वात भाजपनं राज्यात इतका मोठा विजय मिळवला आहे। सोबतच ते भाजपचे मोठ्या ओबीसी चेहऱ्यांपैकी एक आहेत, त्यामुळे त्यांचं मंत्री बनणं जवळपास निश्चित आहे। भाजपचे आशिष देशमुख भाजप ओबीसी विंगचे प्रभारी आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना सावनेर विधानसभा मतदारसंघातून पराभूत केलं। देशमुख हे एक जायंट किलर ठरले आहेत। तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान घोषणा देखील केली होती की आशिष देशमुख जर सावनेर मतदारसंघातून निवडून आले तर त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्री केलं जाईल, त्यामुळं त्यांचं मंत्रिमंडळात समावेश होणं हे देखील निश्चित आहे। महायुती सरकारमध्ये मंत्री होण्यासाठी कृष्णा खोपडेंचंही नाव घेतलं जात आहे। खोपडे नागपूर पूर्व मतदारसंघात चौथ्यांदा विजय प्राप्त करून विधानसभेत दाखल झाले आहेत। खोपडेंनी विदर्भात सर्वाधिक मताधिक्यानं निवडणूक जिंकण्याचा विक्रम केला आहे। खोपडे यांनी शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांना 1,15,288 मतांनी हरवलं आहे। नागपूर शहरात फडणवीस यांच्यानंतर खोपडे सर्वात सिनियर आमदार आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळू शकतं। इकडे अहेरी विधानसभा मतदारसंघातून 5व्यांदा निवडणूक जिंकणारे धर्मराव बाबा आत्राम हे देखील मंत्री होण्याची शक्यता आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मोठे आदिवासी नेते आहेत। 2023 मध्ये जेव्हा अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाले होते तेव्हा आत्राम हे त्या 9 आमदारांमध्ये होते ज्यांना मंत्री म्हणून शपथ दिली गेली होती। इकडे जळगाव जामोद मतदारसंघात चौथ्यांदा निवडणूक जिंकणारे संजय कुटे हे देखील मंत्री होण्यासाठी रेसमध्ये आहेत। कुटे यांना देवेंद्र फडणवीस यांचं जवळचं मानलं जातं। फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कुटे यांना राज्यमंत्री बनवलं गेलं होतं, त्यामुळे त्यांची देखील मंत्री बनण्याची शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघात जिंकून येणारे राजकुमार बडोले यांना एनसीपी कोट्यातून मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ शकतं। बडोले 2014 ते 19 दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते, त्यावेळी त्यांच्या कामाचं खूप कौतुक केलं गेलं होतं, त्यामुळे यावेळी देखील त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ शकतं। बडनेरा मतदारसंघात राणा यांचा चौथ्यांदा विजय झालाय। राणा यांना देवेंद्र फडणवीसांचं जवळचं मानलं जातं। गेल्या महायुती सरकारच्या गठनावेळी देखील राणा यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची जोरदार चर्चा होती। अमरावती शहर मतदारसंघात निवडणूक जिंकणाऱ्या सुलभा खोडके यांचीही मंत्री होण्याची आशा आहे। अजित पवार यांचे जवळचे असल्यामुळे त्यांना आगामी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं। खामगाव मतदारसंघात सलग 3ऱ्यांदा निवडणूक जिंकणाऱ्या आकाश फुंडकर यांनाही मंत्री बनवलं जाऊ शकतं। आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप किंवा महायुतीनं जिल्ह्यात क्लीन स्वीप केला आहे, त्यामुळे त्यांना बक्षीस स्वरूपात मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघात 3ऱ्यांदा निवडून येणारे समीर कुणावार हे देखील मंत्री बनू शकतात। कुणावार यांची छवी स्पष्ट आणि निष्कलंक नेता म्हणून आहे, तसंच त्यांची जनतेत चांगली लोकप्रियता आहे, त्यामुळे भाजप त्यांना मंत्रिपद देऊ शकतं। इकडे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी पताका फडकावणारे आणि आतापर्यंत 7व्यांदा आमदार होणारे सुधीर मुनगंटीवार यांचं मंत्री होणं देखील जवळपास निश्चित आहे। भाजपचे वरिष्ठ नेते असलेले मुनगंटीवार 25,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत। गेल्या सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिपद होतं, आता देखील त्यांना मंत्रिपद मिळू शकतं। अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकणारे रणधीर सावरकर यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। सावरकर यांनी 2024च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार गोपाल दातकर यांना 50,000पेक्षा जास्त मतांनी पराभूत केला आहे। अकोला जिल्ह्यात वरिष्ठ आमदार असल्यानं त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं।
राळेगाव मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडणूक जिंकणारे उईके यांनाही मंत्री बनवलं जाऊ शकतं. अशोक उईके भाजपचे प्रमुख आदिवासी नेत्यांपैकी आहेत. यावर्षी एसटी समाजानं भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यानं त्यांना मंत्रिपद मिळू शकतं. दिग्रस मतदारसंघात चौथ्यांदा निवडणूक जिंकणारे संजय राठोड यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. राठोड हे शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख नेते होते. शिंदे यांनी बंड केलं तेव्हा राठोड देखील त्यात सहभागी झाले. यानंतर महायुती सरकारमध्ये त्यांचा समावेश झाला होता. रामटेक मतदारसंघात पाचव्यांदा निवडणूक जिंकणारे आशिष जयस्वाल यांनाही मंत्री बनवलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये त्यांच्या मंत्री बनण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र काही कारणांमुळे ते शक्य होऊ शकलं नाही. मात्र यावेळी त्यांची मंत्री बनण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. जयस्वाल यांच्यासोबतच नव्या सरकारमध्ये भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनाही मंत्रिपद दिल्या जाऊ शकतं. गेल्या महायुती सरकारमध्ये भोंडेकर यांना मंत्री बनण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्यांना मंत्री बनवलं गेलं नाही. मात्र यावेळी त्यांना मंत्री होण्याची संधी मिळू शकते. तथापि अखेरचा निर्णय तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घ्यायचा आहे. मात्र विदर्भातील या आमदारांची मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता दाट आहे.